मला वाटतं भांबावलेल्या अवस्थेमध्ये काँग्रेस आहे आणि त्याच्यामुळे हा विषय सरकारनं या संदर्भामध्ये चौकशी करून कारवाई करणार हे माननीय मुख्यमंत्री स्पष्ट सांगितले. संबंधितांनी आपली भूमिका द्यायची. आता एफआयआर झाल्यानंतर चौकशी आणखी त्या ठिकाणी सिद्धता झाल्यावर निश्चितपणे त्याच्यावर कठोर कारवाईचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. पण यांना कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नको, त्यांना प्रश्न भिजत राहिला पाहिजे आणि आपलं राजकारण या आधारे करता आलं पाहिजे अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसचा आणि त्यांच्या महाविकास आघाडीचा यांनी मुंबईमध्ये काँग्रेससाठी सहभाग. मला वाटतं काँग्रेसचं अंतर्गत पण फाटले आणि महाविकास आघाडी फाटलेच पाहिजे. एकीकडे त्या ठिकाणी सांगायचं आणि शोभा लढणार, दुसरीकडे त्यांचे नेते स्थानिक त्या ठिकाणी नाशिकला महाविकास आघाडी म्हणून. तर मला वाटतं की स्वबळात बळच राहिलेलं नाही तर स्वबळाचा उपयोग काय आणि वैयक्तिकवाद ही काही अथॉरिटी नाही. प्रदेशाध्यक्ष बोलले असतील तर एक वेळ समजू शकतो, परंतु प्रदेशाध्यक्षांना सुद्धा अधिकार गांधी परिवार सांगेल तेव्हा ती काँग्रेसची अधिकृत भूमिका त्या ठिकाणी होऊ शकेल. आणि त्याच्यामुळे मला वाटतं महाविकास आघाडी थांबवलेली आहे, काँग्रेसचं जास्तीचं थांबवलेलं आहे. त्याला काय करावं काय समजत सोबत त्या ठिकाणी गेलेली आहे. त्याच्यामुळे विचारधारांचा प्रश्न निर्माण होणार आहे. परंतु सोबळावर लढो म्हणजे या ठिकाणी तिन्ही लोक एकत्र लढो मनसेचे महायुतीवर काहीचा परिणाम होणार नाही. भाजप महायुती आम्ही ताकदीनं लढू आणि काँग्रेस नाशिकमध्ये काँग्रेस आणि मनसे वैचारिक अडचण सरांना ज्यांनी विचारधारा होते त्यांची वैचारिक धारा राहिलेली आहे का? मूळ काँग्रेसचा विचार आता कुठे दिसतोय का? आता सगळी विचारधारा उंडावून ठेवून त्या ठिकाणी काँग्रेसचं काम सुरू आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं वैचारिक गोष्टी काँग्रेसमध्ये आता कधीच केली. संदीप देशपांडे यांनी आज आशिष शिलार यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी बघितलं तर या सगळ्या खरं कालपूर्वपर्यंत अगदी चांगली भाषा होती, अचानक बदलली. काय नेमकं म्हणायचं? मला वाटतं आता यांनी हिंदूंची मंदिरं सुद्धा आता यांची मदत गणेशाच्या मंदिरापर्यंत असणाऱ्या मतदारापर्यंत दिली. म्हणजे ह्यांना मराठी द्वेष, हिंदुत्वाचा द्वेष, हिंदूंच्या मंदिरांच्या मधल्या गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट. परंतु आजूबाजूला असणारे मदरसे, आजूबाजूला असणाऱ्या मशिदी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय होतंय याच्याकडे बघायला त्या ठिकाणी वेळ नाही आणि त्याच्यामुळं यांची भूमिका काय आहे हे दिसून येतं. खरं म्हणजे उद्धव ठाकरेंना थोडा वेळ लागला महाविकास आघाडीच्या संदर्भात त्या ठिकाणी, परंतु या ठिकाणी आता मनसेला फार लवकरच त्या ठिकाणी उपलब्धी त्या ठिकाणी झाली. मला वाटतं शेवटी हा सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न आहे. अत्यावश्यक सुरक्षेची आवश्यकता आहे का? त्याच्यामुळे जर राज्यातील भले विरोधी पक्षाचे नेते असले तर ते राज्यातील महत्वाचे आणि त्याच्यामुळे सुरक्षाविषयी काही कोणाला काय वाटतं म्हणून केला जात नाही. त्याची सिस्टीम असते, इंटेलिजन्स असतं आणि त्यांचा रिपोर्ट येऊन त्यावर ग्रहपातक ऍक्ट होत असतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं प्रत्येक गोष्टीचं राजकारण करतो. आमच्यावर कोणत्याही केलेली करते. राजसाहेबांची सुरक्षा त्या ठिकाणी वाढवली, काहीतरी काळ गेलं. मला ते अत्यंत भांबावलेले आहे, समर्पित झालेले आहे आणि त्याच्यामुळं विकासाकडे त्यांचं लक्ष नाही. मुद्द्यांवर चांगल्या अर्थानं काय चुकत असेल तर दाखवण्याची धमक हे तसं काही दिसत नाही आणि मग असा लढीचा डाव त्या ठिकाणी या लोकांची सुरू.
काल परवापर्यंत भुंग्यांचे एवढं आवाज उठवणारे राज ठाकरे अनेक बाबतीत त्यांनी म्हणजे एकदम कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतली होती. अगदी त्यांचा पेहराव देखील म्हणजे भगवी शाल वगैरे त्यांच्या खांद्यावर किंवा दिसायला लागली होती. अचानक तुम्ही जसा उल्लेख केला की उद्धवजींना वेळ लागला, यांना तर लोक काय नेमकं माहिती आहे का? नाही, मला वाटतं संगतीचा परिणाम असतो. त्याच्यामुळे असंघाशी संघ केल्यावर या ठिकाणी काय होते याची सुरुवात या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यामुळे मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्वाची शाल सुद्धा फेकून देण्याची भूमिका हे मला वाटतं हिंदू जनतेला, मराठी माणसाला कधीच त्या ठिकाणी आवडणारी नाहीये. आणि त्याच्यामुळं आजची संदीप देशपांडे यांची पत्रकार परिषद हे त्या ठिकाणी आपल्या मंदिरांपर्यंत टीका करण्यापर्यंत गेले, यातूनच यांचं भविष्य आणि दिशा स्पष्ट झालेली आहे. मध्यंतरी होईल ना, पण यांच्या विरोधात होईल. ओरलेसली काय 2-5% मराठी माणसं हिंदुत्वाची लोक यांना मतदान देणार होती, ते आता आपल्या मंदिरांच्या मध्येच यांनी घुसखोरी केल्यामुळे आपल्या ओटसोरीच्या राजकारणासाठी हे मराठी माणसाला हिंदुत्वाची यांच्याला आवडत नाही. त्याच्यावर मतपरिवर्तन नक्की होईल, पण यांच्या विरोधात मत आहे. हे सगळे नामांकनचे मला वाटतं बच्चू कडूच मला महाराष्ट्र अशा प्रकारच्या कोट्या करण्यात आणि वाचवट बोलण्यात प्रसिद्धी मिळते असं काही लोकांचं समज. त्याला आधार लागत नाही, पुरावा लागत नाही. आता नामांकनाची अवलाद आहे की काय आहे बच्चूंना दाखवायला लागेल मर्द लोकांना. त्यासाठी बच्चूंनी चॅलेंज स्वीकारावं. मग मर्द आहेत की ना मर्द आहेत आम्ही दाखवून देतो. गड्डी दिली काही संकेत आहेत की नाही आपल्याला समजा नाही. या अथॉरिटी आहे की व्यक्त आहे आणि त्यांना गड्डी देणं म्हणजे तरी भ्रष्टाचार लाच सांगणं म्हणजे खरं म्हणजे आयोगाने एफआयआर दाखल केला. कारण अशा प्रकारचं देता आलं केवळ पब्लिसिटी त्या ठिकाणी बच्चू करतायत. मला वाटते त्यांच्या चळवळीसाठी पण चांगलं नाही. गोंदी शिंदे काही त्यांना जी इज्जत किंवा मान होता तो पण रवींद्र चव्हाण गाडावर दिसत नाहीये, पण अनेक महत्वाच्या ठिकाणी भाजपची ताकद जोरदार वाढताना दिसते. आणि यामध्ये मित्र पक्षांची नाराजी देखील त्यांची होती. काल दीपेश म्हात्रे यांचा पक्षप्रवेश कल्याण डोंबिवलीमध्ये झाला. एकनाथ शिंदे आणि खास करून श्रीकांत शिंदे यांचे खूप जवळचे म्हणून ओळखले जात होते. काय नेमकं मित्र पक्षांना याच्यापासून धोका आहे असं म्हणायचं? रवींद्र चव्हाण यांची साहित्य त्यांच्या बऱ्याचसा आवाज येत नाही, परंतु त्या ठिकाणी धारातीर्थी विरोधात पाहिल्यानंतर रवी चव्हाण यांच्या व्यवस्थेचा अंदाज येतो. काही लोकांचं राजकारण बाहेर दिसत असतं, मीडियात असतं, म्हणून रवींद्र चव्हाण अत्यंत शांत संयमीपणे पडद्यामागे पक्षवाढीसाठी काम करतायत आणि त्यामुळे विरोधकांना अनेक धक्के रोजच्या रोज ते देत आहेत आणि निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम आपल्या सगळ्यांना दिसतो. कोई सॉल्यूशन निकाल मुझे लगता है एनसीए के बारे में हुआ है स्पोर्ट्स की बहुत अच्छी संस्था है जिसमें राजनीति न आते हुए मुझे लगता है जल्दी एमएनएस निकल गई है. मुझे भी खाते होते तो थोड़ा टाइम लगा, लेकिन इनको इनका सन इतना जल्दी चिपक गया या ये मंदिर में घुस के वोटिंग होता है. इनको मदरसा दिखा नहीं, मस्जिद दिखी नहीं, मतलब इनकी दृष्टि दिशा क्या है तो स्पष्ट हो चुकी है. प्रशासकीय भाग है, मैं नहीं क्या
और लगा तो गवर्नमेंट उसमें इम्प्लीमेंट कर सकते हैं तो प्रशासन. सर नाना पटोले यांनी वक्तव्य केलं की काँग्रेसला कुठेतरी संपवण्यासाठी शरद पवार पूर्णपणे ऍक्टिव्हली काम करतात. सोबत आहेत मित्र पक्ष सगळ्या निवडणुका कुठेही संपत नाही काँग्रेस. माजी प्रदेशाध्यक्ष आहे का की काँग्रेसमध्ये आहे काय? मला वाटतं काँग्रेसच्या नाना तराजूंचा आपण बघाल की हे तुझं माझं जमेन आणि तुझं वाटून जमेन आहे. एकीकडे बरोबर पण राहायचं, शिव्या पण घ्यायच्या. आता पवार साहेब तुमच्या महाविकास आघाडीतले घटक आहेत ना, ते तुम्हाला संपवायला मिळाले. तुम्ही त्या ठिकाणी एकीकडे सोबळाचा नारा दिला, दुसरीकडे त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा. मला वाटतं कुठल्याही प्रकारचं नेतृत्व नाही. दिशाहीन झालेला काँग्रेस पक्ष आहे. प्रदेश अध्यक्ष म्हणून आहेत, हटवायला लागतो. त्याच्यामुळे नाना पटोलेंसारखी अशा प्रकारची चुनशूर सुरू करून आम्ही आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न. एमसीए संदर्भात शरद पवारांनी आज भेट घेतली. आज अर्ज मुदतीचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही प्रसाद लाड यांच्यासोबत अर्ज भरायला देखील होता. काय होणार पुढे? आजची भेट सफळ लागेल की मुख्यमंत्र्यांचा निरोप आला? प्रसाद लाडे फॉर्म द्यायला पक्षाची सरकार म्हणून त्या ठिकाणी फॉर्म द्यायला गेले. परंतु आमच्या अंतिम निर्णय हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदेश आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील, जो आदेश देतील, तो प्रसादाने आमच्या सगळ्या लोकांना मानला. हर्षवर्धन सपकाळ यांनी वक्तव्य केलंय की सध्या सरसंघचालक मोहन भागवत यांचं तुम्ही काही सरसंघचालक महाराष्ट्रासाठी जे धर्मी संघात त्यांचं स्वागत करू. पण सपकाळ म्हणतायत की मोदींना रिटायर म्हणाले होते, त्यांनी ऐकली. या मोहन भागवतांचा काय आदर या ठिकाणी भाजपच्या आमच्यामध्ये त्याचा अंदाज त्यांना येणार नाही. त्याच्यावर त्यांची बरोबर कॉन्कर मोहनजी भागवत यांचा सन्मान भाजपच्या त्यांच्या कार्यकर्त्यापासून ही मोदीजींपर्यंत आहे आणि त्याचं सर्टिफिकेट देणं सत्ताईची आवश्यकता नाहीये. आमच्या सन्मानाचा आणि आदराचा विषय मोहनजी भागवत राहणार. बॉक्सिंगचा बॉक्सिंगला काही